लिहिलं जायचं, मिश्किलपणा आपल्या समाजाला आवडायचा. आता त्याच्यात काही फरक पडला असं तुम्हाला वाटतंय? फार नाही पडलेला. काय आहे तसंच आहे. काही फारसा फरक पडलाय असं काही फक्त हा जी माध्यमं ज्या पद्धतीनं आलीत ना, त्याच्यामुळे एक असं सनसनाटी वाटते. नाही तर आहे तसंच आहे सगळं, त्यात काही फरक नाही. हा म्हणाला ना की ते कवितेत काही धोका नाही वगैरे, तर त्याचा अनुभव म्हणजे मला एकदा प्रत्यक्ष घडलेला. दादरला त्या यशवंत नाट्यगृहात कवी संमेलन होतं आणि नंतर मग रात्री उशिरा जेवण वगैरे, आणि तिकडनं येताना चेंबूरला येताना धारावीच्या मधनं आलो. मागं 3 कवी बसलेले, मी पुढं आपला माझी धोपटी असते पिशवी अशी, आणि तिथं त्या नाकाबंदी होती. तर ते पोलिसांनी सगळ्यांना असं बघितलं वगैरे, आणि ती माझी पिशवी माझ्या इथं. ते म्हणे पिशवीत काय आहे म्हणून. तो म्हटलं कविता आहे. चला त्यांनी असं पुढे ढकललं की म्हणजे अघडच्या हाकलल्यासारखंच केलं. इतकं कवितेचा कधी धोका नाही वाटत तुला सांगतो, हे मला अगदी सांगायचं. पण आत्ता या साधारण चिन्हांवरती एक लिहिलं होतं. म्हणजे आता काय आचारसंहिता चालू झाली, याचा अर्थ काय, दुराचार संहिता संपली, बरोबर. दुराचार संहिता संपताच प्रथम तळ्यातील कमळे नाहीशी करा म्हणाले. कुठेही कमळ शब्दाचा वापर नको. चित्रात लक्ष्मीची पावले दिसली तर दिसू द्यात, कारण लक्ष्मीचे पावलं दिसत नाहीत ना. हस्तांदोलन अजिबात टाळा. विंदांच्या एक दिवस घेता मधली पुढची ओळ गाळा. मला ते इतकं, म्हणजे ते केव्हापासून आलं ते काळं काय फासतात एकेका पाट्यांवरती वगैरे, हे काय विद्रुपीकरण सगळीकडे करतात, मला काय कळतच नाही. मधली पुढची ओळ गाळा. एक दिवस घेता त्या शिल्पातलाही कोदंडधारी भाग तूर्त नको. धनुष्यबाण. सर्व स्टेशनातील अगदी CST पासून घड्याळांवर काळे फडके गुंडाळा. तसेच वाफ, दगडी कोळसा, जेम्स वॅटचा उल्लेख नको, असे आयोगाने कडक शब्दात फरमान काढले. हे ऐकताच लक्ष्मी म्हणाली, तुम्ही लोकांनी पूर्वी हात मारलात, आता मी कमळातच उभी राहणार. मग काय, सगळीकडे गरम वाफ आणि धूरच धूर. तरी पण गुरुजी म्हणालेच, काही करा, न हा बाणातलाच तसा घड्याळाच्या अंगावर काटा. सुरेश भटांना समन्स. आयुष्याच्या मशाली पेटवणे बंद. अखेरीस हत्तीच्या त्यात काय मोठेसे, बिचारे केशवसूत एक तुतारी द्या मजा आणूनी, असं म्हणत होते. त्यांना मालगुणला नजर कैदेत ठेवले. तर ती कशाशी काही संबंध